नमस्कार मित्रांनो, मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो. ऑफबीटवर आपण नेहमी थोडेसे वेगळे विषय घेऊन येत असतो, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तर ह्या विषयातच आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत आणि तो विषय असा आहे की अनेक तरुण पोरपोरी ही सध्या म्हणण्यापेक्षा गेले कित्येक वर्ष झाले महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या परीक्षांच्या नादी लागलेले आहेत. आणि त्यांच्या डोक्यात असा गैरसमज आहे की MPSC कशासाठी करायची, तर देशसेवेसाठी, समाजसेवेसाठी. म्हणजे MPSCतून नोकरी मिळाली तरच समाजसेवा होते, देशसेवा होते असं त्यांचं म्हणणं दिसतंय. तसं काही नसतं. आपण जे काम करू ते निष्ठेने, प्रामाणिकपणे, सचोटीने, चांगल्या व्यवहाराने, चांगली वृत्ती ठेवून करून कष्टाने 2 पैसे कमवले तर ती एक प्रकारे देशसेवा, समाजसेवाच असते. परंतु हे वेगळं काहीतरी डोक्यात भूत आहे. आता तर वर्ग 3, वर्ग 2, वर्ग 1, सुपर क्लास 1 अशा सगळ्याच पदाच्या जाहिराती MPSC मार्फतच देण्याचं खूळ माजलेलं आहे. आणि ह्या जाहिराती देऊन सुद्धा भरती किती होते, किती जागा निघतात? 400, 500, 600, 800, 1000, 1200. आणि ह्या 1200, 1000 जागांसाठी आता पोलीस भरतीसुद्धा आपण बघितली की पोलीस उपनिरीक्षकाच्या 216 जागा निघाल्या होत्या आणि त्याच्यासाठी अर्ज किती आले? हजारोने अर्ज आले. म्हणजे जागा असतात काही हजार आणि अर्ज येतात लाखामध्ये. म्हणजे हे गणित जुळणार आहे कुठे? आणि प्रत्येकाला असं वाटतं की मी अधिकारी होईल आणि ते ग्रॅज्युएट झाले म्हणजे पदवीधर झाले, द्विपदवीधर झाले, गावाकडचा बोरी बिस्तारा उचलायचा, शिकलेले असतात, सवरलेले असतात, चांगले कपडे अंगावर असतात, त्यामुळे त्यांना शेती करायची लाज वाटते. शेतीमध्ये काय राबायचं आहे, चला मग शहराकडे. आणि काय व्हायचं, अधिकारी व्हायचे. आणि असे लोक मग शहरात असेल, कुठं त्यांना जायचं असेल, औरंगाबाद असेल, पुणे असेल, मुंबई असेल, जिथं कुठं स्पर्धा परीक्षांचं केंद्र आहे तिथं ते येतात, भाड्याने जागा घेतात, पेईंग गेस्ट म्हणून राहतात, पॅरासाईट म्हणून राहतात, 2-4 लोक शोरूम शेअरिंग करून राहतात, अभ्यासिका लावतात, खानावळ लावतात आणि त्यांचा दिनक्रम सुरू होतो. 18-18 तास अभ्यास करतात. स्वच्छ राहतात का नाही राहतात, पाणी उपलब्ध आहे, आरोग्याच्या सोयी उपलब्ध आहे, टापटीप आहे, चांगला चौरस आहार आहे, पोषण होणारा, असं काहीही नाही आहे. दाट कोंदट जागेत, वाड्यात, 3-4 शेअर केलेल्या छोट्याशा रूममध्ये, कोंदट वातावरणात मुलंही राहतात, मुलीही राहतात. गावाकडून आई वडील काबाड कष्ट करून शेतमजूर असतील, शेतकरी असतील, कुठं रोजाने जात असतील, सालगडी म्हणून जात असतील, तुटपुंज उत्पन्न असेल, काही घरचा रोजगार असेल, दुकान असेल, जे काय असेल ते घरातून येणाऱ्या पैशावर ही मुलं अभ्यास करत राहतात. क्लासचं भाडं, अभ्यासिकाचं भाडं, जागेचं भाडं देत राहतात आणि जगत राहतात. MPSC येते, MPSC येत नाही, चालणी परीक्षा कधीतरी निघते, मुख्य परीक्षा निघते का नाही निघते माहीत नाही, कधी निघाली तर इंटरव्ह्यूला उडतात, मुलाखतीला उडतात. जे सिलेक्ट होतात ती ह्याच्यात सिलेक्ट झालं तर ही नोकरी नको, मग त्याचा प्रयत्न करायचा, 3-3, 4-4 जागा अडवतात. आणि असं हे सगळं दुष्टचक्र सुरू झालेलं आहे. याच्यामध्ये तरुण भरडून निघालेला आहे. श्रीमंत कोण होतंय? भाड्याने जागा देणारे, पेईंग गेस्ट म्हणून जागा देणारे, 4-4 जणांना रूम देऊन त्यांचं भाडं घेणारे, खानावळ चालवणारे, नाश्त्याचं दुकान चालवणारे, झेरॉक्स सेंटर चालवणारे, पुस्तकाचं दुकान चालवणारे, शाई, पेन्सिल, रबर, स्टेशनरीचं दुकान चालवणारे, मुलींना घर भाड्याने देणारे, लॉन्ड्री चालवणारे, इस्त्री करून देणारे, मेडिकलवाले, या सगळे हे लोक श्रीमंत झालेत. खानावळ चालवणारे हे लोक श्रीमंत झालेत. डबे, खाण्याचे डबे रूमवर नेऊन देणारे लोक श्रीमंत झालेत. आणि ही पोरं गरीब 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 होत चाललेत. वय वाढत चाललंय. एका MPSCने भागत नाही. 1-2 MPSC तर MPSC समजवण्यातच खर्च पडतात. तिथून पुढे लढा चालू होतो. मग हे पुस्तक, ते पुस्तक, चालणी परीक्षा, मग चालणी परीक्षेतून मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू, ह्याच्यात 5-6 वर्ष निघून जातात. ह्यांच्या आईबापांनी किती वर्ष वाट बघायची, किती वर्ष शेतीत राबायचं. आमचा मुलगा गेला तो येतच नाही, कशाला येईल? त्याला शहराची हवा लागली, शहराची चटक लागली, शहराचा माल मसाला त्याने चाखलाय, तो आता कशाला शेतीत राबायला परत येईल? त्याला शेतीत राबायचं असतं, शेतकरी व्हायचं असतं तर त्यांनी गाव सोडलंच नसतं. आता त्याला, मुलीला शहरात चटक लागली, त्याला सर्कल मिळालं मित्रांचं, मैत्रिणींचं, मग तो MPSCचा अभ्यास करतो, MPSC करतो का कुठल्या लफड्यात सापडलाय, का कुठल्या व्यसनात सापडलाय,
का एकतर्फी प्रेम करतोय. आता मुली अभ्यास करतात, त्यांच्या आरोग्याच्या समस्या वेगळ्या. आता ह्या मुलांकडे एवढी शारीरिक शक्ती नाही की ते काम करून अभ्यास करू शकतील, कॉलेज करून अभ्यास करू शकतील. शिकवा आणि कमवा योजना आता ही पुस्तकातच राहिली. त्यामुळे आईबापाकडून येणाऱ्या पैशावर एक वेळचंच ते जेवण घेऊ शकतात किंवा फक्त सकाळी पोहे उपमा नाश्ता खाऊनच जगू शकतात. संध्याकाळी चहा बिस्किटावरच त्यांना भागवावं लागतं. आणि अशा पद्धतीने ही मुलं मुली कृश, अशक्त, तब्येतीने हडकुळी, वजन त्यांचं दिवसेंदिवस घटतंय. शरीरातले पोषक घटक कॅल्शियम असतील, फॉस्फरस असतील किंवा आणखी काही शरीरातले कॅल्शियम किंवा शरीरातले जे हाडांना घटक जे पोषक लागतात, व्हिटॅमिन डी वगैरे, ते यांना लाभतच नाहीये. मुली ॲनेमिक होत चाललाय. त्यांच्या ज्या मासिक पाळीच्या समस्या आहेत त्या गंभीर होत चाललेल्या आहेत. राष्ट्र सेवा दलाने पुण्यात स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या जवळपास 582 लोकांशी संपर्क साधला. त्यात 218 मुली आणि 364 मुलगे होते. आणि त्यांच्या तपासण्या केल्या गेल्या आणि त्या तपासण्यामध्ये असं आढळलं की 41% विद्यार्थिनी ॲनिमिक आहेत. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचं प्रमाण 21% आहे आणि ह्यांच्यामध्ये अशक्तपणा खोलवर मुरलेला आहे. आणि त्यामुळे ह्या मुलांचं भरणपोषण होत नाही. ह्या मुलींना विविध ताणतणावांना सामोरं जावं लागतंय. कारण स्पर्धा परीक्षा पास होणं, नोकरी लागणं हे अत्यंत चिकाटीचं काम असतं. अनेक वेळा अपयश पदरी पडतं. मुलींमध्ये वैफल्य येतं, निराशा दाटते आणि नैराश्यतेची, डिप्रेशनची लक्षणं ह्या मुलांमध्ये दिसू लागलेली आहेत. यांच्या प्रकृतीचे, आरोग्याचे गुंते वाढत चाललेले आहेत. यांना हे 2 वेळचं जेवण परवडत नाही. यांच्या अनेकांचे आईवडील गोरगरीब कुटुंबातले आहे. एकाच वेळच्या जेवणावर त्यांना 24 तास भागावं लागतंय. मोठमोठी किमती म्हणजे यांची जी पुस्तकं आहे अभ्यासाची ती खर्चिक आहेत. त्यांच्या किमती जास्त आहेत. ती ग्रंथालयात मिळत नाही, ती झेरॉक्स करून घ्यावं लागतंय. त्याच्यावर यांचा पैसा जातोय. आणि ह्या लोकांनी जगायचं कसं? MPSC 1000 जागांची निघते, 1000 लोक निघून जातात. पुण्यात MPSCच्या तयारी करणाऱ्या मुलींची संख्या 2.5 ते 3.5 लाखापर्यंत आहे. म्हणजे पुण्यातला जो मध्यवर्ती भाग आहे, मग त्याच्यामध्ये कुमटेकर रोड असेल, सदाशिवपेठ असेल, नारायणपेठ असेल, शनिवार पेठ असेल, सदाशिवपेठेचा टिळक रोडचा भाग असेल, डेक्कन जिमखाना असेल, शिवाजीनगर असेल, नवी पेठ असेल, ह्या सगळ्या पेठा अभ्यासिका मुलांनी भाड्याने घेतलेली घरं यांनीच भरून गेलेलं आहे. ह्या मुलींना पुण्याची एकदा चटक लागली तर हे पुण्यातून बाहेर जात नाही. पुण्यामध्ये मुलीच्या मागे कोयता घेऊन जाणाऱ्या मुलाची घटना आपल्याला माहिती आहे. MPSCचा अभ्यास करणाऱ्या मुलींकडून या घटना घडतात. ते अभ्यासाला येतात का असे प्रेम प्रकरण करून चाळे करायला येतात, एकतर्फी प्रेम करायला येतात, मुलींच्या अंगावर धावून जायला येतात. पुण्यातलं सांस्कृतिक वातावरण नष्ट झालेलं आहे आणि हे वेगळं MPSC देऊ पाहणाऱ्या लोकांचं एक वेगळंच वातावरण तयार झालं आहे, ज्याच्यामध्ये गांभीर्य कमी आणि वरवरपणा जास्त आहे. अनेक लोकांनी त्यांचे क्लासेस सुरू केलेले आहेत. त्या क्लासेसचा फायदा घेऊन अनेक लोक UPSC MPSC पासही करत असतील, पण त्याची टक्केवारी किती ह्याचा विचार करायला हवा. इच्छुक काही लाखात आणि जागा काही हजारात. काही म्हणजे 2000 तर नाहीच, 1-1.5 सव्वा हजार एवढ्याच जागा मर्यादित आहेत. ह्या कुठल्याही मुलींकडं प्लॅन B नाही, प्लॅन C नाही, उत्पन्नाचं कुठलंही साधन नाही. शेती करता शेतीमधले नवीन प्रयोग करता शेतीतून उत्पन्न कमवता फळबाग लागवड असेल, फुलं लागवड असेल, कडधान्य असेल, गडीत धान्य असेल, असे काही वेगळे प्रयोग करायचे नाही. उसाचं गुऱ्हाळ चालवायचं नाही, मेंढी पालन करायचं नाही, शेळी पालन करायचं नाही, कुक्कुट पालन करायचं नाही. MPSC आहे. आम्हाला फक्त शासकीय अधिकारी व्हायचं आणि शासकीय अधिकारी झालं तरच देशसेवा समाजसेवा करता येते, असे भ्रम आमच्या डोक्यात तयार झालेले आहेत. आजूबाजूच्या लोकांनी काय भरवलंय, आजूबाजूला काय पाहिलंय ह्याचा काही हिशोब नाही, ह्याचा काही दरबंद नाही.
यांना सुद्धा दोष देऊन उपयोग नाही, कारण गावाकडे गेल्या स्वातंत्र्यापासून पाणी नाही, लाईट नाही, वीज नाही, उद्योगधंदा नाही, रोजगार नाही, कारखाने नाहीत. साखर कारखाने किंवा काय म्हणतात त्याला, सूतमाग, ते कारखाने, यंत्रमाग वगैरे असेल ते काढले गेले. परंतु विकासाच्या नावाने आजही ठणठणाट आहे, ठणठणपाळ आहे, विकासाच्या नावाने बोंब आहे. त्यामुळे लोकांना आपलं घरदान सोडून स्थलांतरित व्हावं लागतंय नाशिकला, औरंगाबाद, किंवा औरंगाबाद त्या मराठवाड्यातून, विदर्भातून, पश्चिम महाराष्ट्रातला खालचा भाग असेल, उत्तर महाराष्ट्र, जळगाव, धुळे, नंदुरबार, अमरावती, भंडारा, नागपूर, यवतमाळ, नांदेड, परभणी, बीड, जालना, अहमदनगर, नाशिक, संगमनेर, राहुरी, गंगापूर, कन्नड, फुलंब्री, पैठण, शेवगाव, पाथर्डी, कर्जत, जामखेड, सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, पंढरपूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, फलटण, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि मुंबईचा काही भाग, कोकणातला काही भाग, सगळे लोक पुणे 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 येऊन पुण्यात केंद्रित झालेले आहेत. MPSC द्यायचे, अधिकारी व्हायचंय. अधिकारी हो पाहणाऱ्या अशा सगळ्या लोकांना मी शुभेच्छा देतो. अभ्यासिकेच्या माध्यमातून, ग्रंथालयाच्या माध्यमातून लाखो रुपये कमवणाऱ्या, खानावळ चालून हजारो रुपये कमवणाऱ्या, पुस्तकं, झेरॉक्स, स्टेशनरीमधून लाखो रुपयांचा उलाढाल करणाऱ्या सगळ्या लोकांना शुभेच्छा देतो. आणि MPSCसाठी जे लोक वर्षानुवर्ष स्ट्रगल करतायत, त्यांना पदवीधर होण्यातच त्यांची 25शी येते, त्याच्यानंतर अभ्यास सुरू होतो आणि मग कधी 30शी येते, कधी 35शी येते, कधी 40शी येते. प्रयत्नावर प्रयत्न, अटेम्प्टवर अटेम्प्ट देत राहतात. काही लोकांना यश मिळतं, काही लोकांना अपयश येतं. अशा सगळ्या लोकांना मी शुभेच्छा देतो. आणि मला वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की असे आपण जो अभ्यास पाहिला राष्ट्रसेवा दलाने केलेल्या ह्या सर्वेक्षणामधून जे उघड झालं, कुपोषित होणारी ही तरुण पिढी, ज्यांचं शरीर अशक्त आहे, अशा अशक्त शरीरात सशक्त मन कसं राहील, सशक्त इच्छाशक्ती कशी राहील, त्यांच्या डोळ्यापुढे काय चित्र येत असेल समाजाबद्दल, महाराष्ट्राबद्दल, राज्याबद्दल, देशाबद्दल. अशा लोकांकडून आपण पुढील भवितव्य, पुढील प्रगतीच्या काय अशा अपेक्षा करायच्या. जी पिढी अनिमियाग्रस्त आहे, जी पिढी एक वेळचं जेवण जेवून राहत आहे, जी पिढी पुण्यामध्ये गल्लीबोळात असणाऱ्या अनेक असंख्य सेवाभावी संस्था, अनेक देवळं, अनेक मठ, अनेक मंदिरांमध्ये जे अन्नछत्र आहे, जे प्रसादालय आहे, जिथं प्रसाद दुपारी संध्याकाळी वाटला जातो, त्याच्यावर आपली उपजीविका, आपली गुजराण करतायत, त्या पिढीने पुढे काय घेऊन जायचं. त्या पिढीला ह्या सनातन धर्माच्या मंदिरांवर, देवळांवर, तिथं मिळणाऱ्या प्रसादावर, भंडाऱ्यावर, अन्नछत्रावर अवलंबून राहावं लागतंय. आश्रितासारखं ते जीवन जगतायत. म्हणजे एक प्रकारे त्यांना सनातन धर्माच्या, हिंदू धर्माच्या या देवळांनी, या लोकप्रिय म्हणा किंवा विविध संस्थांनी उभा केलेल्या, मारुतीचं मंदिर असेल, गणेशाचं मंदिर असेल, गणेश मंडळं असतील, श्री स्वामी समर्थांचे मठ असतील, नवग्रह शनी मंदिर असतील, दत्तस्थानं असतील, त्यांनी जगवलेलं आहे, त्यांनी तारलेला आहे. आणि हे जगाचा भवसागर तरुण नेण्यासाठी आवश्यक ठरणारी ऊर्जा, शक्ती आणि हिंमत दिलेली आहे. असं मी नमूद केलं तर ते वावगं ठरणार नाही. त्यामुळे MPSCचा अभ्यास करायला आलेल्या ह्या तरुण पिढीवर, त्या तरुण पिढीचे जे मागची पिढी आहे, आईवडील आहे, त्यांची लेकरं बाळं पुण्याने सांभाळलेली आहेत, जगवलेली आहेत, तारलेली आहेत, तरुण नेलेली आहेत. त्यामुळे MPSC पासून पुढे जाणाऱ्या किंवा मागे जाणाऱ्या किंवा दुसरा पर्याय निवडणाऱ्या ह्या लोकांवर आणि त्यांच्या आईवडिलांवर पुणे शहराचे हे ऋण आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे त्यांनी आयुष्यभर
हे ऋण स्मरणात ठेवावेत, त्याची भरपाई करण्याचा, त्याचा उतराई होण्याचा प्रयत्न करू नये आणि कायम पुण्याला धन्यवाद देऊन राज्याच्या, समाजाच्या आणि देशाच्या सेवेत UPSC MPSC उत्तीर्ण होऊन त्या सेवेत आपला खारीचा वाटा जरूर उचलावा असं मला वाटतं. मी हा व्हिडिओ या लोकांच्या आजच्या अवस्थेचं जे काय चित्र आहे ते जे ही पाहणी केली राष्ट्रसेवा दलाने ती माझ्या वाचनात आली म्हणून केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सदिच्छा देण्याचाच उद्देश आहे, कुठल्याही प्रकारचं टीका करण्याचा हेतू नाही. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि तुम्ही ह्या क्षेत्रात यशस्वी व्हावं अशी देवाचरणी प्रार्थना करतो. या नोटवर थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकरला रजा द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम.